नमस्कार मित्रांनो. जुलै 2026 मधील सोमवती अमावस्या हा अत्यंत शुभयोग मानला जातो. सोमवार आणि अमावस्या एकाच दिवशी आल्याने भगवान शिव आणि पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सोपा आणि श्रद्धेने करता येणारा दही भाताचा उपाय, जो अनेक धार्मिक परंपरांमध्ये पितरांच्या स्मरणासाठी आणि पुण्यप्राप्तीसाठी केला जातो. जुलै 2026 मधील अमावस्या ही मंगळवार 14 जुलै 2026 रोजी भौमती अमावस्या आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 13 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:50 वाजता सुरू होईल आणि 14 जुलै 2026 रोजी दुपारी 3:14 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीनुसार 14 जुलै रोजीच अमावस्येचे धार्मिक विधी आणि पितृअर्पण केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार पितृदोष शांत करण्यासाठी आणि घरातील नजर दोष, नकारात्मकता किंवा आजारपण दूर करण्यासाठी अमावस्येला दहीभात उपाय अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी मानला जातो. जाणून घ्या हा उपाय कसा करायचा. तर प्रथम सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. भगवान शिव आणि आपल्या पितरांचे स्मरण करा. या उपायासाठी लागणारे साहित्य: पांढरा शिजवलेला भात बिना मिठाचा, ताजे दही, काळे तीळ आणि एक केळीचे पान किंवा मातीचे सुके भांडे किंवा पंती किंवा द्रोण चालेल. प्रथम काय करायचं आहे, शिजवलेल्या थंड भातामध्ये दही व्यवस्थित मिसळून घ्या. त्यावर थोडे काळे तीळ टाका. हा दही भात केळीच्या पानावर किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा आणि आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे मनोभावे स्मरण करा. त्यांच्याकडे सुख शांतीसाठी प्रार्थना करा. पितरांचे स्मरण करताना ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जमेल तितका जप करा. उपाय करताना मनोभावे अशी प्रार्थना करा की, हे महादेव, माझ्या कुटुंबावर कृपा करा, पितरांना शांती लाभो आणि आमच्या घरात सुख, आरोग्य व समृद्धी नांदो. त्यानंतर हा दही भाताचा नैवेद्य घराच्या बाहेर दक्षिण दिशेला किंवा घराच्या छतावर किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवावा. हा घास किंवा नैवेद्य कावळ्याने किंवा कुत्र्याने खाल्ला तर पितृदोष त्वरित शांत होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जर कावळा उपलब्ध नसेल तर हा दही भात तुम्ही काळ्या गाईला किंवा कुठल्याही गाईला देखील घालू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येला कावळ्याला दहीभात दिल्याने पितर तृप्त होतात आणि 7 पिढ्यांचा भयानक पितृदोष व राहुकेतूचे अशुभ प्रभाव शांत होतात. तर मित्रांनो, धार्मिक श्रद्धेनुसार अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. सोमवती अमावस्येला श्रद्धेने केलेले दान, जप, शिवपूजन आणि पितरांचे स्मरण यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक व्हिडिओमध्ये.